11/5/2022 मुरली आहे. आजच्या मुरलीचे सार आहे, गोड मुलांनो, तुम्ही खूप वर्षे दुरावलेले आहात. तुम्ही संपूर्ण 84 जन्माची भूमिका बजावली. आता तुम्हाला दुःखाच्या बंधनातून सुखाच्या संबंधाकडे जायचे आहे. म्हणून अपार आनंदात राहा. आजचा प्रश्न: अपार आनंद कोणत्या मुलांना सदैव राहू शकतो? उत्तर: ज्यांना निश्चय आहे की पहिला पॉइंट, बाबा आपल्याला विश्वाचे मालक बनवायला आले आहेत. दुसरा पॉइंट, आमचे सत्य बाबा सत्य गीता ज्ञान सांगण्यासाठी आले आहेत. तिसरा पॉइंट, आपण आत्मे आता ईश्वरीय गोदमध्ये बसलो आहोत. या देहासह आपण आत्मा बाबांचे बनलो आहोत. चौथा पॉइंट, बाबा आपल्याला भक्तीचे फळ सद्गती देण्यासाठी आले आहेत. पाचवा पॉइंट, ईश्वराने आम्हाला त्रिकालदर्शी बनवले आहे. सहावा पॉइंट, ईश्वराने आई बनून दत्तक घेतले आहे. आम्ही ईश्वरीय मुले आहोत. जे या स्मृतीमध्ये किंवा निश्चयामध्ये राहतात त्यांना अपार आनंद होतो. ओम शांती. मुलांना निश्चय आहे की आम्ही आत्मा आहोत. बाबा ईश्वर आम्हाला शिकवत आहेत. तेव्हा मुलांना खूप आनंद झाला पाहिजे. समोर आल्यानंतर आत्मा समजते की बाबा आले आहेत सर्वांची सद्गती करण्यासाठी. सर्वांचे सद्गती दाता, जीवनमुक्ती दाता बाबा आहेत. मुले हे जाणतात की माया तुम्हाला वेळोवेळी विसरायला लावते, परंतु हे जाणतात ना, आम्ही बाबांच्या समोर बसलो आहोत. निराकार बाबा या रथावर स्वार आहेत. जसे मुसलमान घोड्यावर पटका ठेवतात, मुहम्मद या घोड्यावर स्वार होते असे म्हणतात. एक खूण ठेवतात. इथे तर निराकार बाबांचा प्रवेश आहे. तुम्हा मुलांना खूप आनंद व्हायला पाहिजे. तुम्हाला स्वर्गाचे मालक बनवणारे बाबा किंवा विश्वाचे मालक बनवणारे बाबा आले आहेत. बाबा हे गीतेचे खरे खरे भगवान आहेत. आत्म्याची बुद्धी पित्याकडे जाते. हे पित्यावरील आत्म्याचे प्रेम आहे. हा आनंद कोणाला होईल? जे बऱ्याच काळापासून दुरावलेले आहेत. स्वतः बाबा म्हणतात, मी तुम्हाला सुखाच्या नात्यात पाठवले होते. आता तुम्ही दुःखाच्या बंधनात आहात. आता तुम्हाला समजले आहे की प्रत्येक जण 84 जन्म घेत नाहीत. 84 लाखाचे चक्र तर कुणाच्या बुद्धीत बसू शकत नाही. बाबांनी 84चे चक्र अगदी बरोबर सांगितले आहे. बाबांची मुले 84 जन्म घेत राहतात. आता तुम्हाला माहीत आहे की आपण आत्मा या इंद्रियाद्वारे ऐकतो. बाबा या मुखाद्वारे सांगत आहेत. ते स्वतः म्हणतात, मला या इंद्रियांचा आधार घ्यावा लागतो आणि त्यांचे नाव ब्रह्मा ठेवावे लागेल. प्रजापिता ब्रह्मा तर मनुष्य पाहिजे ना. सूक्ष्मवतनमध्ये प्रजापिता ब्रह्मा थोडेच म्हणणार. मी स्थूल वतनमध्ये येऊन ब्रह्माच्या शरीरात प्रवेश करून तुम्हाला दत्तक घेतो. आपण आत्मे ईश्वरीय गोदमध्ये जातो हे तुम्ही जाणतात. शरीराशिवाय अंगीकारता येत नाही. आत्मा म्हणते, मी शरीराद्वारे त्याचा बनतो. त्यांनी हा देह भाड्याने घेतला आहे. हा जीव म्हणजेच शरीर त्यांचा नाही. त्यांच्यात परमात्मांनी प्रवेश केला आहे. तुमच्या आत्म्यानेही शरीरात प्रवेश केला आहे ना. बाबा सुद्धा म्हणतात, मी पण यांच्यामध्ये आहे.
कधी मी मुलगा बनतो तर कधी माता पण बनतो. जादूगर आहेत ना. अनेक जण या खेळाला जादू मानतात. रिद्धी सिद्धीसाठी जगात खूप काम चालते. ते कृष्ण पण बनतात. ज्यांच्या भावना कृष्णात असतात त्यांना लगेच कृष्णाचे दर्शन होते. त्यांना मानतील आणि मग त्यांचे अनुयायीही बनतात. येथे तर सर्व ज्ञानाची गोष्ट आहे. प्रथम मी आत्मा आहे आणि बाबा म्हणतात की मी तुमचा पिता आहे. मी तुम्हा मुलांना त्रिकालदर्शी बनवतो. हा पक्का निश्चय हवा. असे ज्ञान कोणीही देऊ शकत नाही. भक्तीचा मार्ग संपला की बाबांना यावे लागते. जरी अनेकांना शिवलिंगाचे दर्शन होते, अखंड ज्योती स्वरूपाचा साक्षात्कार होतो. जी काही भावना आहे ती मी पूर्ण करतो, परंतु मला कोणी मिळू शकत नाही. ते मला तर ओळखतही नाहीत. आता तुम्हाला समजले आहे की बाबा देखील एक बिंदू आहेत आणि तुम्ही देखील एक बिंदू आहात. माझ्या आत्म्यामध्ये हे ज्ञान आहे. तुमच्या आत्म्यालाही हे ज्ञान आहे. कोणाला माहीत नाही की आपण आत्मे परमधामात राहणारे आहोत. जेव्हा तुम्ही बाबांसमोर येऊन बसता तेव्हा अंगावर शहारे येतात. ओहो, ज्ञानाचा सागर असलेले शिवबाबा यांच्यामध्ये बसून आपल्याला शिकवतात. बाकी कृष्ण किंवा गोपींचा प्रश्नच नाही. ना इथे ना सतयुगात. तिथे तर प्रत्येक राजकुमार आपापल्या महालात राहतो. या सर्व गोष्टींना तेच समजतील जे बाबांकडून वारसा घेतील. तर हा आनंदही मनापासून राहिला पाहिजे. ते म्हणतात सुद्धा तुम मात पिता, पण याचाही अर्थ त्यांना कळत नाही. पिता तर बरोबर आहेत, परत माता कोणाला म्हणतात? माता तर जरूर पाहिजे. या मातेची कोणीही माता असू शकत नाही. हे रहस्य अगदी नीट समजून घ्यायचे आणि बाबांची आठवण करायची आहे. बाबा म्हणतात तुमच्यामध्ये कोणताही अवगुण नसावा. गायन पण आहे, मुझ निर्गुण हारे में कोई गुण नाही. मज निर्गुणामध्ये कोणताही गुण नाही. तुम्हा मुलांना आता गुणवान बनायचे आहे. काम विकार नाही, क्रोधही नाही, देहाचा अहंकारही नसावा. यावेळी तुम्ही येथे बसला आहात हे तुम्हाला माहीत आहे. परत उदासीनता का यायला पाहिजे? परंतु ही परिपक्व अवस्था अंतकाळात होईल. अतींद्रिय सुख विचारायचे असेल तर गोपींना विचारा असेही गायले जाते. हे शेवटी होईल. असे कोणीही म्हणू शकत नाही की आम्ही 75% अतींद्रिय सुखामध्ये राहतो. यावेळी पापांचे ओझे खूप आहे. गुरूंच्या कृपेने किंवा गंगेत स्नान करून पाप नाहीसे होऊ शकत नाही. बाबाच शेवटी येतात आणि ज्ञान देतात. महाभारतामध्ये दाखवतात की कन्याने बाण सोडले आणि भीष्म पितामहाचा मृत्यू झाला. त्यानंतर मृत्यूसमयी त्यांना गंगाजल पाजले. तर तुम्ही इथे जेव्हा बेहोश होता तर बाबांची आठवण दिली जाते. फक्त बाबांचीच आठवण करण्याची सवय मुलांना झाली पाहिजे. असे नाही कोणी आठवण करून द्यायला पाहिजे. देह सोडताना आपोआप बाबांची आठवण यावी. कोणाच्या मदतीशिवाय शिवपित्याची आठवण करायची आहे. ते लोक मंत्र देतात, ती तर एक सामान्य गोष्ट आहे. अंतवेळी खूप गोंधळ होतो. तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राहता, त्यावेळी शिव शिव म्हणा असे म्हणणार नाही. अशा वेळी पूर्ण आठवण
आणि प्रेम पाहिजे. तरच तुम्ही पहिल्या क्रमांकाचे पद मिळवू शकाल. तुम्हा मुलांना माहीत आहे की मी तुमचा पिता आहे. कल्पापूर्वी पण तुम्हा मुलांना फुलासारखे बनवले होते. सतयुगात योग बलाने फुलांसारखी मुलं जन्माला येतील. दुःखाचे कोणतेही कारण तेथे नसते. नावच स्वर्ग आहे. पण तेथे कोण राहतात हे भारतातील लोकांना माहीत नाही. हिरण्यकश्यप वगैरे तेथे राहत होते असे शास्त्रात लिहिले आहे. हे सर्व भक्तीचे साहित्य आहे. भक्ती देखील प्रथम सतोप्रधान असते आणि नंतर हळूहळू तमोप्रधान होते. बाबा म्हणतात, मी तुम्हाला खूप श्रेष्ठ उच्च बनवतो. तुम्ही हळूहळू खाली येतात. कोणत्याही मनुष्याची महिमा नाही. सर्वांचे सद्गती दाता एकच पिता आहेत. बाकी गुरु लोक अनेक प्रकारच्या तीर्थयात्रा वगैरे शिकवतात, तरीही ते खाली उतरत राहतात. भक्ती मार्गात जरी मीराला साक्षात्कार झाला असला तरी मीरा काही विश्वाचे मालक थोडीच बनली. तुम्हाला बाबा म्हणतात, जिन्न बना. मी तुम्हाला काम देतो. फक्त अलफ आणि बे म्हणजेच अल्लाह आणि बादशाही लक्षात ठेवा. जर तुम्ही थकले आणि बाबांची आठवण केली नाही तर माया तुम्हाला कच्चे खाईल. जिन्नने खाल्ल्याची एक कथाही आहे. बाबा पण म्हणतात, जर तुम्ही माझी आठवण केली नाही तर माया तुम्हाला कच्चे खाईल. आठवणीमध्ये बसल्याने आनंद मिळतो. बाबा आपल्याला विश्वाचे मालक बनवतात. बाबा समोर बसले आहेत. तुम्ही आत्मे ऐकत आहात. प्रिय मुलांनो, मी तुम्हाला मुक्तिधाममध्ये घेऊन जाण्यासाठी आलो आहे. अनेकांनी परत जाण्याचा प्रयत्न केला तरीही कोणी जाऊ शकले नाही. कलियुगानंतर सतयुग येणार आहे. रात्रीनंतर दिवस येणार आहे. तुम्हाला माहीत आहे की फक्त तुम्हीच सतयुगात असाल. बाबा पुन्हा राज्यभाग्य देतात. शेवटी आनंदाचा पारा चढेल. जेव्हा संपूर्ण बनाल तेव्हा विनाश होईल. तुम्ही साक्षीदार म्हणून पाहत राहाल. रक्तरंजित खेळ आहे. काय गुन्हा केला आहे जे मारण्यासाठी बॉम्ब वगैरे बनवले आहेत? मरतील तर खरे. तेही समजतात की कोणी आम्हाला प्रेरणा देत आहेत. त्यांची इच्छा नसतानाही हे बॉम्ब वगैरे बनवतात. खर्च तर खूप करतात. हे नाटकात ठरलेले आहे आणि त्यांच्याकडून विनाश व्हायचाच आहे. अनेक धर्मामध्ये एक धर्म राज्य करू शकत नाही. आता अनेक धर्म नष्ट होऊन एकच धर्म स्थापन होणार आहे. बाबांच्या श्रीमतावर आपण राज्य स्थापन करत आहोत हे तुम्हाला माहीत आहे. काही लोक मैदानावर जाऊन कवायती वगैरे शिकवतात. मरायचे आणि मारायचे आहे हे त्यांना समजते. इथे तसे नाही. बाबा आले आहेत याचा खूप आनंद झाला पाहिजे. प्राचीन भारताचा राजयोग निराकार भगवंतानेच शिकवला होता. त्याचे नाव बदलून कृष्ण ठेवण्यात आले आहे. संन्यासी समजतात की आमचाच प्राचीन योग आहे. तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे समजावले जाते. मुलांनो, तुम्ही मला ओळखता. मी तुमचा पिता आहे. मलाच पतित पावन ज्ञानाचे सागर म्हणतात. कृष्ण तर पतित जगात येऊ शकत नाही. त्यांनी कृष्णाला मग द्वापरमध्ये नेले आहे. किती चुकीचा समज आहे. खूप गैरसमज आहेत. पूर्णपणे तमोप्रधान झाले आहेत. मी तेव्हाच येतो जेव्हा सर्वांना मुक्तिधाममध्ये घेऊन जायचे असते. तुम्हाला माहिती आहे, आम्ही राजयोग शिकत आहोत. आम्ही ईश्वरनिष्ठ विद्यार्थी आहोत.
हे स्मरण करत राहा तर रोमांचित व्हाल. बाबा तुम्हा मुलांना ज्ञानाचा अर्क धारण करवत आहेत. मग हे का विसरता? मुलं झाले आणि बाबा म्हणू लागले. समजतात आम्ही वारस आहोत, तर सतत दादांची आठवण करा. बाबा म्हणतात की मुलांनो, काम विकार महाशत्रू आहे. त्याने तुम्हाला आदी मध्य अंत खूप दुःख दिले आहे. हा मृत्यूलोक आहे, वेश्यालय आहे. राम शिवालय बनवतात, ज्यामध्ये देवी देवता धर्माचे राज्य होते. पण त्यांनी राज्य कसे घेतले, ते केव्हा घेतले, हे आता तुम्हाला माहीत आहे. देवी देवता कधीही पुनर्जन्म घेत नाहीत असे समजतात, परंतु असे नाही. एखाद्या मोठ्याने समजले तर त्यांच्यामुळे अनेक समजतील. गरिबांचे तर कोणीच ऐकत नाहीत. तुमच्यामध्येही क्रमानुसार धारणा करणारे आहेत. शाळा एकच आहे, एकच शिक्षक आहे, बाकी सर्व क्रमानुसार आहेत. अच्छा, गोड गोड खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मातपिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्यांचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्यांना नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश. पहिला पॉइंट, मायेच्या प्रहारापासून वाचण्यासाठी जिन्न बनून अल्फ आणि बेची आठवण करत राहायची आहे. डोक्यावर जे पापांचे ओझे आहे त्याला योग बलाने उतरवायचे आहे. अतिंद्रिय सुखात राहायचे आहे. दुसरा पॉइंट, मुखाने फक्त शिव शिव म्हणू नका. बाबांशी खरे प्रेम ठेवायचे आहे. काट्यापासून फूल बनवण्याच्या सेवेत तत्पर राहायचे आहे. आजचे वरदान आहे, निश्चिंत स्थितीद्वारे यथार्थ निर्णय देणारे निश्चय बुद्धी विजयी रत्न भव. निश्चिंत स्थितीद्वारे यथार्थ निर्णय देणारे निश्चय बुद्धी विजयी रत्न भव. सदैव विजयी बनण्याचे सहज साधन आहे एक बळ, एक भरोसा. एकावर विश्वास असेल तर बळ मिळते. निश्चय सदैव निश्चिंत बनवतो आणि ज्याची स्थिती निश्चिंत असते तो प्रत्येक कार्यात यशस्वी होतो. कारण निश्चिंत राहिल्यामुळे बुद्धी यथार्थ निर्णय घेते. तर यथार्थ निर्णयाचा आधार आहे निश्चय बुद्धी निश्चिंत. विचार करण्याचीही गरज नाही, कारण फॉलो फादर म्हणजे पित्याचे अनुसरण करायचे आहे. पावलावर पाऊल ठेवायचे आहे. जी श्रीमत मिळते त्याप्रमाणेच चालायचे आहे. फक्त श्रीमताच्या पावलावर पाऊल ठेवत चला तर विजयी रत्न बनाल. आजचे बोधवाक्य आहे, मनात सर्वांप्रती कल्याणाची भावना ठेवणे म्हणजेच विश्व कल्याणकारी बनणे होय. मातेश्वरीजींचे अनमोल महावाक्य. या संगमावर जे ईश्वरीय ज्ञान आपल्याला मिळत आहे, हेच ज्ञान सतयुगात पुन्हा मिळेल का? आता यावर समजावले जाते की सतयुगात आपण स्वतः ज्ञानस्वरूप आहोत. देवताई प्रारब्धाचा आनंद घेत आहेत. ज्ञानाची देवाणघेवाण नाही. ज्ञानाची गरज अज्ञानींसाठी असते. सतयुगात सर्व ज्ञान स्वरूप आहेत. ज्ञान देण्याची गरज नसते, कारण तेथे कोणीही अज्ञानी नाही. यावेळी आपल्याला पूर्ण विराट नाटकाचा आदी मध्य अंत माहीत आहे. सुरुवातीला आपण कोण होतो, कुठून आलो आणि आपण कर्माच्या बंधनात कसे पडलो. शेवटी आपल्याला कर्माच्या बंधनातून मुक्त होऊन कर्मातीत देवता बनायचे आहे.
आता जो पुरुषार्थ चालला आहे याने आपण भविष्य प्रारब्ध सत्युगी देवता बनतो. जर तिथे आपल्याला हे माहीत असते की आम्ही देवता उतरणार, तर हा विचार आल्याने आनंद गायब झाला असता. तर तिथे उतरण्याचे ज्ञान नाही. तिथे हा विचार चालत नाही की या ज्ञानाद्वारे आम्हाला माहीत झाले आहे की आम्हाला चढायचे आहे आणि सुखमय जीवन बनवायचे आहे. अर्धा कल्प आपले प्रारब्ध भोगून नंतर स्वतःला विसरून मायेच्या अधीन होऊन उतरतात. हा चढणे आणि उतरणे हा अनादी काळापासून बनलेला खेळ आहे. हे सर्व ज्ञान आता तुमच्या बुद्धीत आहे. हे सतयुगात राहत नाही. अच्छा. ओम शांती.